आवाज आपण ऐकूयात या महत्वाच्या सामन्यामध्ये. धन्यवाद जय सर. मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल खोलातला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. 38 सर्कल मध्ये शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात होता. एक सिंगल प्राप्त केली आहे. समीर जगताप याच्या बॅटमधून एक धाव. एकेरी धावेने सुरुवात झाली आहे. अजिंक्य सकपाळ गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये अजिंक्य सकपाळची देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती. सुरुवात त्यांनी चांगली केली होती. 5 बॉल चांगले टाकले होते आणि शेवटच्या बॉलवरती षटकार आला होता. समीर जगताप आणि संदीप जगताप हे दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. समोर चांगला फटका व्ही शेपला चेंडूचा पाठला केला जातो. शिवम चेंडूपर्यंत पोहोचेल तद्वर दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. 2 धाबा आल्या. या 2 धाबाच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे जातोय 3 या आकड्यावरती. दीपक जाधवने देखील चांगली गोलंदाजी या मॅच या स्पर्धेमध्ये केली. पहिल्या मॅच मध्ये खेळत असताना संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती. एसकेएम ट्रॉफी आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये तिसरा दिवस. रिवर्सचा फटका. हा बॉल जाईल सीमारेषा पार आणि या बॉलवरती धाबा मिळत आहे संदीप जगताप याच्या बॅटमधून 4. रिवर्सचे फटके सातत्याने पहिल्या मॅच मध्ये देखील संदीप जगतापच्या माध्यमातून पाहायला मिळाले. आता देखील तो तशाच पद्धतीने फटके खेळतोय आणि आता सक्सेस झालाय. 4 धाबा आल्या. राधाकृष्ण क्रिकेट क्लब रेवाडी कोतवाल यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेला सन्मान चिन्ह उपलब्ध झाले. त्यांचे देखील मनापासून आभार आणि त्यांचा संघ देखील आज खेळताना पाहायला मिळेल. अ गटातील हा बॉल जर पाहिला तर रिव्हर्सचा पुन्हा एकदा फटका खेळायचा होता संदीप यांना, परंतु हा बॉल तिकडे बॅटवरती आला नाही. सर्व विकेट कीपरकडे चिन्मय पालांडेकडे गेला. डॉट बॉल. अजिंक्य सकपाळ चौकारानंतर कमबॅक करतोय. संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती पाहायला मिळते. आज ब गटातील सामने आपण खेळतोय. ब गटाला सुरुवात झाली आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण आहोत आणि तिसरा सामना आपल्या बेटीला सरळ बॅटने ड्राईव्ह केला. समोर लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक दीपक जाधव चेंडूवरती येईल. एकच धाव मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जातोय. एसकेएम ट्रॉफी अध्यक्ष चषक 2025 आपल्याला पाहायला मिळते. पर्व 5वं पीडीपीएल पर्व 5वं देखील आपल्या भेटीला येते. आणि तेव्हापासून ज्या वेळेला सुरुवात झाली त्यापासून एसकेएम ट्रॉफी देखील आपण पाहायला मिळते. त्याच मैदानामध्ये 2 पर्व आपण पाहिली आणि आता देखील हे 5वं पर्व. हुक केला. क्षेत्ररक्षक नाही. गॅप मोठा. क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाही. एक टप्पा घे चेंडू सीमारेच्या पलीकडे जाईल आणि सचिन सावंत यांनी कळवलंय या धावा मिळत आहेत त्या 4. संघाची धावसंख्या पहिल्या ओव्हर नंतर झाली ती 12. 2 चौकार आले. समीर जगतापने 1 चौकार, संदीपने 1 चौकार खेळला आणि समीरने 1 चौकार खेळला. चांगली बॅटिंग केली होती पहिल्या मॅच मध्ये समीर जगतापने देखील. दोन्ही टीमने 1-1 मॅच जिंकली आहे आणि आता जो जिंकेल तोच पुढे जाईल आणि पराभूत होईल त्याला थांबावं लागेल या स्पर्धेतून. नरवीर देवळे संघ देखील आता या स्पर्धेतून बाहेर गेलाय. त्यांनी 2 सामने गमावले. पहिला देखील सामना आणि यागोदरचा सामना देखील. परंतु ही मॅच देखील तेवढीच महत्वाची आहे कारण दोघांनाही सामना जिंकायचा आहे. एका बाजूला स्वर्गीय जयराम निकम स्टँड पाहायला मिळतो तर एका बाजूला स्वर्गीय अंकुश पाटील यांचा स्टँड आपण पाहतोय. राजू पालकर आपल्यामध्ये नाही आहेत. तसेच जर राज कदम आपल्यामध्ये नाही आहेत. प्रकाश तळेकर आपल्यामध्ये नाही आहेत आणि त्यांच्या आठवणींना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली देखील दिली आहे. असे खेळाडू होते, चांगले खेळाडू होते. संघाची धावसंख्या 12 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती आलाय गोलंदाज शिवम आलाय दुसऱ्या षटकामध्ये. मागील मॅच मध्ये पहिल्या मॅच मध्ये महागडी गोलंदाजी केली होती. खर्चिक राहिला होता. आता या मॅच मध्ये त्याला एंड बदललाय.
मध्ये 51,000 रुपयाचं कॅश प्राइज आकर्षक मोटरसायकल 5,000 जगताप वरती बॉल या ठिकाणी उपस्थित झालेत. समाप्तीनंतर धावफलकावरती 22 झाल्यात. बिनबाद 22. 11च्या सरासरीने धावसंख्या बनवली आहे जयनुमान फणसकोंडे टीमने. राधाकृष्ण क्रिकेट क्लब रेववाडी कोतवाल चे आणखीन एक चांगले खेळाडू आपण ज्यांना शुक्रवारी पहिल्या दिवसामध्ये पाहिलं, गुरुवारच्या दिवसामध्ये अरविंद शिंदे आर्मी मॅन तसेच महेंद्र शिंदे आर्मी मॅन हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. आजच्या दिवसामध्ये आपल्या दोघांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. महेंद्र शिंदे यांना आम्ही पाहिलं त्या दिवशी खेळताना. आज अरविंद शिंदे दोघेही एका टीम मध्ये होते, परंतु आज आपल्या गावासाठी आपल्या टीमच्या नावासाठी दाखल झालेत आणि रेववाडी कोतवाल कडून या स्पर्धेला सन्मान चिन्ह देण्यात आले. त्यांचे देखील आम्ही आभार मानू. राधाकृष्ण क्रिकेट क्लब रेववाडी कोतवाल संतोष शिंदे साहेबांनी सांगितलं की आम्हाला देखील अशी स्पर्धा घेऊन यायची आहे, परंतु थोडासा वेळ लागेल आणि ती स्पर्धा देखील आम्ही घेऊन येऊ. आणि याच मैदानामध्ये त्यांचं आयोजन आम्ही पाहिलं होतं. दीपक आलाय, पुढे आले आणि हा बॉल एक्स्ट्रा कव्हरला पाठवला. क्षेत्ररक्षक नाहीये, तिकडे बॉल पाठवला समीरने आणि या बॉलवरती धावा मिळाल त्या 4. दीपक पुन्हा एकदा सज्ज चौकाराने सुरुवात केली समीरने. आता हा बॉल ओव्हर पिच होता, फटका आलेला नाहीये, धाव देखील घेतलेली नाहीये. समीर जगताप सांगतोय मोठे फटके मी खेळतोय, धावा बनवतोय. संघाची धाव संख्या आता पुढे जाईल 26 वरती धाव संख्या. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर नंतरचा चेंडूवाला निर्धाव. विजय मोकशेणी त्यांची डीजेची टीम तयार झाली आहे. गिरीश का गाना याच्यावरती रील्स बनवा आणि जास्तीचं कॅश प्राइज ओमकार गाडगे कडून घ्या. अजित चोरगे आज आलाय आणि आयोजकाच्या भूमिकेमध्ये त्याला आपण पाहतोय. विजय दळवी यांना देखील नेहमीच आम्ही पाहिलंय पीटीपीएलच्या स्पर्धेमध्ये विशेष भूमिका ते पार पाडतात. पुढे पुन्हा एकदा आला ओव्हर पिच बॉल. अजिंक्य सकपाळ कोणतीही चुकी करणार नाही, परतावा लागेल. आता समीर जगतापला पहिला धक्का फणसकोंड टीमला बसतोय. चला टॉस साठी सागर भोसले कॅप्टन कोंडवी टीमचे या. टॉस केला जाईल त्या ठिकाणी.
ओमकार टॉस आपण कव्हर करायचा आहे. ओमकार घाडगे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. गावरान एडिटचे सर्वे सर्वा रोहित तळेकर आणि शुभू एडिटचे सर्वे सर्वा शुभम तळेकर निवे गावचे या आपल्या दोघांच्या हस्ते आपण टॉस करूया. ही संकल्पना लगेच ओमकारच्या डोक्यात आली आणि त्याने तो मान दिला या दोघांनाही. टॉस त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल. नवीन बॅटर कमलेश जगताप आलाय. तिकडे पुन्हा एकदा अजिंक्यकडे बॉल जाईल. अजिंक्यचा फिल्डिंगचा दर्जा त्याने स्वतःने उंचवलाय आणि पर्सुले टीम ने देखील आपल्याला पाहायला मिळालाय. चांगली फिल्डिंग राहिली आहे त्यांची. संघाची धावसंख्या 31. शुभम एडिट्सचे सर्वे सर्व शुभम तळेकर त्यांनी नवी गावात जास्तीचं प्राइज गेले. रील स्टार मैदानातले हिरो ही संकल्पना या स्पर्धेमध्ये राबवली गेल्या. कव्हर्सला गॅप मध्ये चेंडूला पाठवलंय. तिकडे क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग केली. धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. तिहेरीचा प्रयत्न केलाय. धावा या बॉल वरती मिळणार आहेत त्या 4 धावा मिळत आहेत. चौकार आलाय. या 4 धावांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड 35. 3 षटकांचा खेळ संपलाय. 35 झाल्यात. फणसकोंड टीमची 35 ला 1 बाद ही स्थिती पाहायला मिळते. चला नेक्स्ट मॅच भैरवनाथ क्रीडा मंडळ कोंडवी विरुद्ध RKCC कोतवाल अशी मॅच पाहायला मिळेल. या ग्रुपमध्ये आदर्श क्रीडा मंडळ निवे देखील खेळतोय आणि आदर्श क्रीडा मंडळ निवे शेवटच्या आणि अंतिम षटकासाठी गोलंदाजी मार्क वरती आता आपल्याला पाहायला मिळेल. साहिल कदम ज्याने मागील मॅच मध्ये कमी धावा दिल्या होत्या, धावसंख्या थांबवली होती, तोच गोलंदाजी मार्क वरती एक युवा खेळाडू साहिल पाहायला मिळेल. गोलंदाजी करत असताना आपल्याला या शेवटच्या षटकामध्ये महत्वाचा सामना आहे, महत्वाची मॅच आहे. तो जिंकणार आहे तो सुपर 3 मध्ये दाखल होईल आजच्या दिवसामध्ये. दोन्ही टीमने एक एक मॅच जिंकले. परसुलेने देखील सामना पहिला जिंकला. दुसऱ्या मॅच मध्ये फणसकोंड संघाने बाजी मारली, परंतु यातून जिंकणारा संघ तो सुपर 3 मध्ये आजच्या दिवसामध्ये जाईल. साईला पहिलाच बॉल कोलाट टाकला, पायामध्ये टाकलेला बॉल इथं पाहायला मिळाला. कमलेशच्या बॅटमधून ही धाव एक मिळेल. मोठा फटका अद्यापही कमलेशने खेळलेला नाहीये. एक षटकार पहिल्या मॅच मध्ये कमलेशने ठोकला, परंतु आता देखील त्याची बॅट या मॅच मध्ये शांतच पाहायला मिळाली आहे. परंतु समीर जगताप बाद झाल्यानंतर मैदानामध्ये संदीप 3 चौकारांची बॅटिंग करतायत. 3 चौकार समीरने खेळले आणि आता संदीप संघाचे कॅप्टन धावा पुढे घेऊन जाणार आहेत. एक टार्गेट चांगलं सेट करणार आहेत. शेवटच्या षटकामध्ये मोठे फटके पाहायला मिळतील. मोठ्या फटकेने संघाची धावसंख्या वाढेल. खराब बॉल, अगदी खराब बॉल पाहायला मिळाला. त्याच्यावरती देखील फटका खेळायचा प्रयत्न झाला, बराचसा बाहेर पिचिंग केला आणि अर्ध्या विकेटवरती चेंडू हा आपटला. धावा या बॉलवरती मिळाल्या त्या 2 वाईट प्लस 1 अशा 2 धावा मिळाल्या. 2 धावांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे गेलाय. साहिलने पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती, कमी धावांचं षटक हाताळलं होतं, परंतु आता या मॅच मध्ये हा बॉलवरती खराब गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. दोन्ही टीम चांगल्या आहेत आणि दोन्ही टीम कडून जर पाहिलं तर चांगला खेळ आपल्याला अपेक्षित आहे. सज्ज होतोय गोलंदाज पुन्हा एकदा साहिल. कमलेशच्या बॅटमधून अद्यापही मोठा फटका पाहायला मिळालेला नाहीये आणि त्यासाठी तो ओळखला जातो. आणखीन एक बॉल पायामध्ये टाकलेला होता, तो दिशेने खेळला. मिळेल 2 मिळत आहेत धावा, त्या 2 धावा मिळत आहेत. परंतु इथं प्रयत्न केला दुहेरी धावेचा आणि धावबादच्या रूपामध्ये संदीप जगतापची विकेट मिळते. संदीपला परतावं लागेल. संघाची धावसंख्या 39. स्वर्गीय जयराम निकम स्टँड आपण पाहतो, त्याच्याच बाजूला स्वर्गीय अंकुश पाटील साहेब यांचा स्टँड आपल्याला पाहायला मिळेल.
आणि तिकडं फिल्डिंग करणारा संघ बसणार आहे. अंकुश पाटील साहेब नेहमी संदीप कदम सरांच्या सोबत, जिकडे संदीप कदम असतील तिकडे अंकुश पाटील साहेब असायचे. आमचे मार्शल भाई देखील संदीप कदम सरांसोबत असायचे. आणि या दोन्ही व्यक्ती आज आपल्यात नाही आहेत. तर सोडून गेल्या श्रीलेवन संघासाठी नेहमी चांगलं कार्य त्यांचं राहिलं होतं. आता जयराम निकम देखील आपल्यात नाहीये. निवेगावचे प्रकाश तळेकर देखील आणि धामणदेवी संघाचा एक युवा खेळाडू राज कदम देखील त्या टीम मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाहीये. शॉर्ट फाईन लेगला फटका, कमलेशच्या बॅट मधून एक सिंगल. एकरी धाब्याच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे जाईल. समोरच्या फ्लॅग वरती सिद्धेश शेठ साहेबांना पाहतोय आपण. उद्याच्या दिवसामध्ये त्यांचं देखील आगमन या ठिकाणी होईल. विनायकजी दीक्षित साहेब, निलेशदादा कोळसकर यांची पहिल्या दिवसामध्ये उपस्थिती पाहायला मिळाली होती. राजेदादा सकपाळ, सुनील सकपाळ साहेब, सुनील उतेकर साहेब, तानाजी निकम यांचा देखील फ्लेक्स पाहायला मिळतोय. या बॉलवरती देखील दुहेरीचा प्रयत्न केला आणि या 2 धावा. दुहेरीचा प्रयत्न 2 धावांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे जातोय 42 वरती. 42 धावा धावफलकावरती. एकेरी दुहेरी धावा या षटकामध्ये आपण पाहतोय. एकही मोठा फटका या षटकामध्ये साहिलने खेळू दिलेला नाही आणि शेवटच्या षटकासाठी साहिलला नेहमीच आमंत्रित केलं जातं. आता देखील अंगावरती चेंडू पाहायला मिळाला. पंच गणेश बावीसकर लेगबाईची धाव कळवत आहेत. एकेरी धाब्याच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे जाईल 43-43. या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच प्रत्येक दिली जाते. त्यामध्ये शैलेश कदम यांचे देखील विशेष आभार. त्यांच्या माध्यमातून हे आकर्षक ट्रॉफी, वर्ल्ड स्पोर्ट्स यांच्या वतीने आकर्षक टी शर्ट आणि SK गॉटची कॅप आपण पाहतोय. दिवेश सकपाळ त्या ठिकाणी डीप मिड विकेटला झेल झाला असता परंतु प्रयत्न केले नाही. धावबादची संधी मिळाली आणि एकच धाव या शेवटच्या बॉलवरती आली. एकेरी धाव्याच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड झालाय तो पडसकोट संघाचा 44. विजयासाठी करायच्या त्या 45 धावा. 24 बॉल 45 धावांची आवश्यकता असणार आहे विजयासाठी. टॉस आपण या ठिकाणी करूयात. या आमचे एडिटर्स शुभू एडिटर्स आणि गावरान क्रिकेट आणि शुभम निवेगावचे, त्यांना आपण टॉसचा मान देतोय. कुंडवी टीमचे कर्णधार आणि कोतवाल संघाचे कर्णधार SK आणि MB आणि एडिटर्स आहेत ते तिघही आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण शिंदे साहेब आपण SK MB आहे. कॉल कोण करते? ओके, MB इज अ कॉल. SK टॉन जिंकला या निर्णय का असणार आहे फील्डचं. संघ संपूर्ण जो संघ आम्हाला पाहायला मिळतो तोच संघ आज खेळतोय. हो हो बरोबर. या स्पर्धेविषयी काय म्हणाल? SK MB ट्रॉफी आणि एक मोठं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. या आयोजनाविषयी काय म्हणाल? आयोजन खूप चांगला असतो आणि काय विषयच नाही. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असणार आहेत. संतोष शिंदे आपल्या सोबत आहेत कोतवाल संघाचे. टॉस तुमच्यासाठी किती इम्पॉर्टंट होता आणि टॉस जिंकला असता तर तुम्ही काय घेतलं असतं? टॉसवर अतिशय महत्त्वाचा असतो आणि टॉस हरलेलो आहे तरी ठीक आहे. होप्स हरलेलो नाही आहोत आम्ही. आणि आम्ही जर टॉस जिंकलो असतो तर आम्ही क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. पण फलंदाजी पण तितक्याच चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करू. आणि या SK MB संदीप कदम आणि मंगेश बेलोसे यांच्या नावाची स्पर्धा, त्याविषयी काय म्हणाल? नाव दर्जेदार आहे तशी स्पर्धाही दर्जेदार आहे. बोलण्यामध्ये काहीच अर्थ नाही आहे कारण की हे समोर दिसते आपल्याला की जे आहे ते. फक्त बघा, आपण समाधान आणि आनंद घ्या या सर्व स्पर्धेचा. नावाप्रमाणे स्पर्धा सुंदर, अतिशय आणि देखणी स्पर्धा पाहायला मिळेल. धन्यवाद. अशी स्पर्धा तुमच्या माध्यमातून पुढे मिळत राहणार आहे आम्हाला माहिती आहे. पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. रामकृष्ण. नक्कीच SK MB शिस्तीने खेळा आणि मन भरून खेळा ही स्पर्धा, हा संदेश देणारी ही स्पर्धा आपल्याला या पर्व 5 मध्ये पाहायला मिळते. संदीप कदम आणि मंगेश बेलोसे यांचे बहारदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकलाय, नुकताच टॉस पार पडलाय. पुढच्या ग्रुपमधील पहिला सामना आपल्या भेटीला येईल त्यामध्ये टॉस जिंकलाय एका बाजूला भैरवनाथ कोंडवी टीमने आणि निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा. तर बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळेल रेववाडी कोतवाल हा संघ. आणि पुढच्या डावासाठी आवाज ऐकाल जयजी भोसले सर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.
चला, एक महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. थँक्यू व्हेरी मच निलेशजी पवार सर. यांचा आवाज तुम्ही मागील सत्रामध्ये ऐकलात. उद्याचा अंतिम शेवटचा दिवस पाहायला मिळेल. अगदी ऑफिशियल्सला दिले गेलेला ड्रेस कोड हा उद्याच्या दिवशी ऑफिशियल्सनी परिधान करायचा आहे. स्वर्गीय अंकुश पाटील कक्ष जो उभारण्यात येतो तिथे फिल्डिंग करणारा संघ त्याच कक्षामध्ये राहील आणि तिथूनच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. तिथूनच मैदान तुम्हाला सोडायचं आहे. एकाच लाईनअप मध्ये तुम्हाला मैदानात सोडाव्या लागतील याच्याकडे आम्ही लक्ष वेधू आणि अन्यथा तसं काही घडलं नाही तर तुम्हाला पेनल्टीज पात्र तुम्ही राहाल याकडे आवर्जून आम्ही लक्ष वेधू. स्वर्गीय अंकुशजी पाटील खरं तर ज्यांच्या नावाचा कक्ष सध्याच्या घडीला खडकवासला प्रीमियर लीग मध्ये देखील पुण्यामध्ये पाहायला मिळतं. एक क्रिकेट वेड व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. ज्यांच्या नावाने PTPL मध्ये गतवर्षी ओपन मध्येही संघ खेळताना पाहायला मिळाला होता. अंकुश पाटीलला क्रिकेट प्रतिष्ठान क्रीडा प्रतिष्ठान या टीमला आपण पाहिलं होतं. आणि आदरणीय अंकुजी पाटील साहेब अर्थात संदीपजी कदम सर यांचे सर्वाधिक जवळचे आणि विश्वासू मित्रांपैकी एक आज ते आपल्यामध्ये नाही आहेत आणि त्यांच्या नावाचा हा स्टँड तुम्ही पाहताय. अगदी 2 स्टँड तुम्हाला पाहायला मिळतात. एक फिल्डिंगसाठी आणि एक बॅटिंगसाठी 2 कक्ष पाहायला मिळतात. तर एका बाजूला स्वर्गीय जयराम निकम यांच्या स्टँडमधून बॅटिंगचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मंगेजी बेलोसे साहेब संदूजी बेलोसे साहेब यांच्या हुकमाचा एक्का हरपला ज्याने अनेक आठवणी मागे सारून गेला. कधी कधी असं वाटतं ना की ते मैदानाच्या कोणत्याही दिशेमधून येतील आणि एक स्मित हास्य देत सर्वांची चर्चा करतील. असे स्वर्गीय जयरामजी निकम एक भरधाव वेगाने गोलंदाजी करणारा गोलंदाज परंतु संघासाठी नेहमीच खमक्या म्हणून सातत्याने उभा राहणारा आज आपल्यामध्ये नाही आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण वळतो आहोत. लक्ष ठेवण्यात आलंय टार्गेट आहे या मॅच मध्ये 45 धावसंख्येचं 45 रनचं टार्गेट आहे. गोलंदाजी मार्क मध्ये समीर जगताप गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत आहे. स्ट्राईक एंड मध्ये दिवेश सकपाळ आणि त्याच्या साथीला दीपक जाधव. पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती क्लासिकल अंदाजामध्ये तू खीच मेरी फोटो असं म्हणत असताना हा फटका केला. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह धाव मिळाल्या त्या 2. बॉल थांबला त्याचा फायदा उचलला क्षेत्ररक्षकाने. प्रत्येक खेळाडूच्या माहितीसाठी सीमारेषा ही सफेद कलरचा पडदा आहे आणि त्याच कारणासाठी आपण डगआउटच्या बाहेरच प्रत्येक खेळाडूला बसायला विनंती करतो. यावेळेचा बॉल पडल्यानंतर थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतो. अपील करण्यात आली आहे. ब्रश इथे शरीराला झालाय. डगआउटच्या बाहेर अर्थात हा अर्थ असा होतो की जो सफेद रंग आहे त्या पडद्याच्या पाठीमागेच तुम्हाला बसायचं आहे आणि डगआउटचाच वापर तुम्ही जास्तीचा करा अन्यथा तिथे पेनल्टीज पात्र राहाल. हा ही बॉल सेम लाईन वरती गोलंदाजी अपील करण्यात येते परंतु कुठे बॉल ब्रश झालेला नाही किंवा बॉलचा संपर्क जास्तीचा पाहायला मिळालेला नाही. DRS कोणासाठी अवेलेबल नाही. DRS अवेलेबल नाही आहे. दबाव टाकण्याचा प्रयत्न ती करत असताना आपण संघ फणसकोंड संघाला पाहत आहोत. जयनुमान फणसकोंड चांगली गोलंदाजी म्हणता येईल. लगातारचे दोन्ही चेंडू सेम लाईनला ठेवल्यात. अक्रॉस क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय परंतु बॉल इतक्या वेगाने निघून जातो ना की बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ दिलेला नाहीये. दोन्ही बॉल डॉट आलेत. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना समीर जगताप याही वेळेला त्याच लाईन वरती होता. अक्रॉस सातत्याने केला. पहिला बॉल या आधीचा चेंडू वरती 2 धावा आल्या आणि त्यानंतर लगातारचे एकाच टप्प्यावरती गोलंदाजी होते. एका टप्प्यावरती निरंतर गोलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. समीर जगतापने धाबाच थांबवल्या नाहीत. लगाम लगवली फलंदाजाच्या मनामध्ये प्रश्नांचा भडीमार करणारा काहूर माजवणारा गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धाबा थांबल्या. पहिल्या बॉलवरती 2 आल्या त्यानंतर डॉट आलेत. लगातारचे 3 चेंडू. पुढचा बॉल ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळते. वेगाने चेंडूवरती येत असताना क्षेत्ररक्षकाला आपण पाहतो धाव 1 मिळते केवळ. प्रथमेश होते त्या ठिकाणी वेगाने चेंडूवरती आलाय.
उजव्या बाजूला जात असताना धावांना थांबवणं, चेंडूला अडवणं ही बाब देखील सोपी नाही. ती करून दाखवलं प्रथमेशने. धाव रोखली. एकेरी धाव येते. संघाची धावसंख्या धावफलकावरती 3 आहेत. पहिल्या षटक पावलेचे षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, आतमध्ये आला, वळण घेतलं, बॉलने काटा बदलला, काटा काढला नाही फलंदाजाचा. डॉट बॉल आलाय. पहिल्या षटकाच्या अंती 3 धावा धावफलकावरती आहेत. टार्गेट आहे या सामन्यामध्ये जिथे 45 धावसंख्येचं धावफलकावरती धावा आल्यात त्या एकंदरीत 3 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. दत्तकृपा साऊंडच्या माध्यमातून या आपण ऐकूयात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 3 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्गपती कमलेश जगताप यांना इन्व्हाइट करण्यात येत आहे. डावखुऱ्या हाताचा फिरकीचा जादूगार फ्लाइट देतो, चेंडूला वळवतो, टॉस करतो, फलंदाजांना धावांपासून वंचित ठेवतो. विकेट टेकर आहे आणि विकेट मिळवण्यामध्ये पटाईत असणारा, तरबेज असणारा गोलंदाज गोलंदाजी मार्गपती दाखल होत आहे. 3-0 दिवेश आणि दीपक ही जोडी मैदानावरती. आडवा बॅटनं ऑन साईडला केला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलं. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकापेक्षा जास्तीचं काही पाहायला मिळालेलं नाहीये. काय थ्रो पाहायला मिळाला. थ्रोईंग आर्म्स पागिरी स्ट्रॉंग आहेत. प्रफुल्ल पवार त्या ठिकाणी पाहायला मिळाले होते. सिंगल आली. धावफलकावरती 4 आल्यात. केवळ 45चा पाठलाग करायचा. 41ची गरज आहे. 17 बॉलचा खेळ शेषायला. दीपक स्ट्राईक एंड मध्ये पाहायला मिळतोय. मागील मॅचचा तो हिरो राहिला होता. दीपक जाधवला तो खेळ इथून साकारावा लागणार आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेग 38 सर्कल मध्ये. इथे मात्र शॉट थडमान होते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. राकेश कदम अर्थात द रॉक, ज्याला आपण पाहतोय 38 सर्कलच्या आतमध्ये. चांगला थ्रो त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. सिंगल परंतु कंप्लीट करण्यात आली आहे. धावफलकावरती धाबा एकंदरीत 5 बनलेल्या आहेत. अजूनही 40ची गरज. फ्लाइट दिली, खोलात टाकला, धावा दिलेल्या नाही आहेत. पहा फलंदाजांना जकडून ठेवणारी गोलंदाजी. लगाम लगावला धावसंख्येवरती, अंकुश लगावलाय. डीआरएसचा कॉल इथे करण्यात येतोय. रनआउट साठी डीआरएसचा कॉल करण्यात आलाय. परंतु दिवेश सकपा आपल्या डगआउट्सकडे निघालाय. त्याला ठाऊक आहे की आपण अडचणीमध्ये आलोय आणि प्रथम दर्शनी हेच भासलं होतं. धावाही आलेल्या नाही आहेत दिवेश सकपाच्या बॅटमधून. एकंदरीत त्याने आपण 6 बॉल फेस केलेले पाहायला मिळाले आहेत. हा बॉल 7वा होता. त्याचा रिडल्स पेंडिंग आहे. 7 बॉल फेस केलेत. केवळ 4 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. अडचणी संकट संघावरती ओढावली आहेत. संघाचा संकट मोचकाची भूमिका कोणता खेळाडू अदा करेल, कारण दीपक जाधव हा तो फलंदाज होता. त्याच्या बॅटमधून मागील सामन्यामध्ये चांगल्या दर्जाचा खेळ पाहायला मिळाला होता. 11 धावा आणि 1 विकेट देखील त्याच्या नावावरती पाहायला मिळाला. 1 षटकार आणि 1 चौकार देखील त्याने ठोकला होता. परंतु या सामन्यामध्ये तो शांत आहे, कारण तो नॉन स्ट्रायकर एंडवरती उभा आहे. नॉट आउट आहे बॅटर. नॉट आउट. फलंदाज नॉट आउट जो मात्र पाहायला मिळतोय. दिवेश सकपाळ 7 बॉल मध्ये केवळ ज्या वेळेला 4 धावा येतात, 4 बॉल डॉट आलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये फलंदाज मैदान जास्तीचा सोडण्याचा प्रयत्न करतो. दिवेश सकपाळ निघालाच होता तंबूच्या दिशेने, परंतु वेळ गेलेली नाहीये. अजूनही आपल्याकडे ती क्षमता आहे. दिवेशला ती ओळखावी लागेल, मोठी फटकेबाजी करावी लागेल. सामना जिंकता येतो त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. हार मानता कामा नये. होय, फटका चांगला आला. ऑन साईडला गॅप शोधण्याचा प्रयत्न, फ्लिक केला होता, मनगट वळवली, धावा मिळतात. दुहेरीचा प्रयत्न बाउंड्री लाईन वरती. संदीप याला आपण पाहिला, उंचपुरा असा खेळाडू आहे आणि त्याच कारणास्तव तो चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी देखील राहिला. धावा मिळतात. संघाची धावसंख्या आता मात्र 7 वरती जाऊन पोहोचली. 38ची गरज आहे.
प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी दिली जाणारी बाईक देखील येत असताना आणि उपस्थित होत असताना पाहायला मिळते. धावफलकावरती धावा एकंदरीत पाहायला मिळतात. या 8 धावा धावफलकावरती आहेत. 8 ऑन दी बोर्ड. सुधीरजी माने साहेब यांच्या माध्यमातून, सुधीरजी पार्टे साहेब यांच्या माध्यमातून फलकावरती 8 ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे सिंगल कंप्लीट होतीये. पंचांचा इशारा हाय फाय. या षटकामध्ये एकंदरीत आपण पाहिलं बाईच्या स्वरूपामधून धावा आली. फलकावरती धावा बनल्यात त्या 9. या षटकाचा विचार केला तर कमलेश जगतापने केवळ 3 धावांचं षटक टाकलं, 4 धावांचं षटक टाकलं आणि एक बाईज आणि एक लेग बाईज एकंदरीत 6 आल्या. या षटकामध्ये फलकावरती धावा बनल्यात त्या 9. येणारे चेंडू राहिले 12 बॉल आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती जिथे 36 ची. स्टार आपलं काम वाढलंय कारण आता बाईक आलेली आहे. बाईकलाही आपण कुठेतरी ऍड करा जेणेकरून प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी दिली जाणारी बाईक चाही फोटो त्यामध्ये ऍड होईल. ट्रॉफीचंही आडव्या बॅटने ऑन साइडला खेळलाय. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल मिळते केवळ एकेरी आली आहे. अजूनही या सामन्याला विजयासाठी 35 ची आवश्यकता राहिली. 11 चेंडूचा खेळ शेष. मॅच दूर चालली आहे. लगातारचा दुसरा सामना विजयाच्या समीप संघ जातोय का हे पाहणे गरजेचं आहे. परंतु नरवी तेवढे संघाला मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 4 बॉलवरती 4 चौकार आले होते. यावेळेला फटका फसला. क्षेत्ररक्षक संदीप चेंडूच्या खाली. झेल टिपला. वेल जज कॅच. धक्का क्रमांक पहिला दिवेश सकपाळ बाद. करण्यात येतो. आज बकासूर आलाय महाड तालुक्यामध्ये. शर्यती चालू आहेत आणि जिथे गर्दी आज सर्वाधिक जास्त आहे. पुढचा बॉल. पहिला बॉल फेस करत असताना उडवला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक संदीप. जजमेंट चांगलं आहे त्याचं. लगातार 2 बॉल 2 फलंदाजांना बाद केलाय. आल्या पावली माघारी परतवलंय. पुढच्याच बॉलवरती सुजल देखील झाला बाद. या स्पर्धेने एक नवीन ओळख निर्माण करून दिली आहे एसकेएमबी ट्रॉफीने. सुमित मोरे नावाची 173 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या पाहायला मिळाल्यात
आणि 5 इनिंग केवळ तो खेळलेला आहे. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड केला. हॅट्रिकचा बॉल होता. क्षेत्ररक्षक येतोय. गोलंदाजी प्रणय शिंदेने चांगलीच केली आहे. धावा रोखल्या, विकेट प्राप्त केल्या. 2 विकेट त्याच्या नावावरती राहिल्यात किंवा एक सिंगल, 2 धावा त्याच्या अगेन्स्ट आल्यात. 11 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी अजूनही आवश्यकता पाहायला मिळते. ती 11 आल्यानंतर 45चा पाठलाग करत असताना 34ची गरज आहे. 34ची गरज. 8 चेंडूंचा खेळ शेष. पुढचा बॉल लोअर फुल टोज ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षकाचा वेध. या एंड कडून खोड्याने धावा गोळा करणारा दीपक जाधव. 3 बॉल त्याच्या अगेन्स्ट डॉट आलेत. केवळ 2 धावा तो बनवू शकलाय. 11 धावा धावफलकावरती आहेत. 34ची अजूनही गरज आहे. शेवटचे 7 बॉलचा खेळ शेष. 60 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी जिथे अजूनही आवश्यकता राहिली आहे ती 34ची. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. एकापेक्षा जास्तीचे काही पाहायला मिळत नाहीये. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय. सेकंड रन कंप्लीट होईल. 6 बॉल 32ची आवश्यकता. 6 चेंडू आणि 32 धावा. सहा बॉलचा खेळ बाकी आहे. विजयासाठी 32ची गरज. मागील मॅचचा हिरो गोलंदाजी मार्क वरती येत असताना राकेश कदमला आपण पाहत आहोत. 10 धावा डिफेंड केल्या होत्या गोलंदाजाने. या मॅच मध्ये तर 32 डिफेंड करायचे आहेत. राकेश डावकुरे हाताचा गोलंदाज आहे. विकेट प्राप्त केल्या. 2 मागील 3 विकेट मिळवल्या होत्या मागील मॅच मध्ये एका षटकामध्ये. धाबाही त्याने रोखल्या. 6 धावा केवळ खर्च केल्या आणि इथे 32 डिफेंड करायचे आहेत आणि अशा समयी त्याला इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळतंय. राकेश कदम गोलंदाजी मार्क मध्ये 13ला धावफलकावरती 13 आहेत आणि फलंदाज एकंदरीत बाद झालेत ते 2 आणि आणखीन एक डॉट बॉल आला. डॉट 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 आणि डॉट केवळ येत असताना पाहायला मिळालेत. निर्धाव निर्धाव आणि निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळत आहे तिथे. पुढचा बॉल. यावेळेला फटका फसला. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेल इथे टिपण्यात आला. आणखीन एक धक्का. फलंदाज बाद. आभार स्वप्नील निकमचे मी मानेन. सकाळपासून तो उपस्थित आहे. खरं तर आजच्या दिवसामध्ये दिवस तितकासा महत्वाचा आहे. सॅटर्डेचा डे आहे आणि अर्थात आज आणि उद्याच्या दिवसामध्ये महत्वाचे सामने देखील पाहायला मिळणार आहेत. मानाची स्पर्धा आहे. आपल्या गावची स्पर्धा, आपल्या विभागाची स्पर्धा आहे. SKMB ट्रॉफी अध्यक्ष चषक 2025. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. 13 बनल्यात. यावेळेला नो बॉल. नो बॉल. डायरेक्टची संधी. फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. स्क्वेअर ऑफ द विकेट. जास्तीचे क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आल्यात. चला उज्जत घालू नका. चला उज्जत घालू नका. सामन्याला सुरुवात करा.
ते आहे की आपण टी शर्ट नव्हे तर कॅप परिधान करूनच खेळायचं आहे. गॉट एसके ची कॅप आपण देत आहोत. ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम संदीप कदम. पहा मागील मॅच मध्ये मिळालेली जी कॅप आहे ना ती प्रत्येक संघाला इथून पुढे तरी आपण लक्ष वेधूयात. कॅप परिधान करूनच खेळायचे आहे. स्विचिट लाजवाब. इट्स अ कडक षटकार. कमी आहे. ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम ही लाईनच त्याला कशी सुचली असेल. संदीप कदम सर ज्याने सातत्याने एक काळ नाही तर सातत्याने त्यांची बॅट बोलतीये अशी एक व्यक्तिमत्व आहे की ज्यांना ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम सातत्याने म्हणावं तितकंसं कमी आहे. आणि हे नाव सुचलं कसं असेल ओंकार गाडगे यांना. खरं तर गॉड एसके ची कॅप त्यांनी बनवली, लॉन्च केली आणि ही कॅप सध्याच्या घडीला जास्तीची चर्चेचे विषय देखील आहे. ही लाईन देखील ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम संदीप कदम आणि त्यांच्या नावाची कॅप आपण पाहत आहोत. फलकावरती धावा षटकाराच्या मदतीने 20. आणखीन एक स्विचिट केलाय. गॅप तिथे मोठा आहे. धावा मिळतील त्या 4 परंतु संघ पराभवाच्या छायेमध्ये आहे. परसुळे चौकार. आपण म्हणतो ना क्रिएटिव्हिटीची दाद द्यायला हवी तर ओंकार गडग्यांच्या या क्रिएटिव्हिटीची तर मी निश्चितच दाद देईन. चौकार आला जरूर. सामना दूर चाललाय. परसुळे संघाला 45 बनवायच्या होत्या. शेवटचा बॉल. इथे धाव मिळणार नाही आहे आणि अर्थात इथे मात्र आपण पाहिलं सिंगलचा प्रयत्न होता. फलंदाज बाद होईल आणि अर्थातच आपण पाहिलं अंपायर्स बॉल किती झालेत. हा नो पकडून तरी देखील आपण पाहिलं तर पहिला बॉल डॉट आला. दुसऱ्या बॉलवरती विकेट. त्यानंतर नो आला होता. चौथा चेंडू डॉट. 5वा चेंडू 6. 6वा चेंडू चौकार आणि आता हा जो डेड आहे का ओर झालेली आहे. मला पण मी सरप्राईज आहे की मॅच संपली आहे. अंपायर उभे का तेच मला टेन्शन. फणसकोंड या टीमने कॉंग्रॅच्युलेशन्स. मागील मॅचचा हिरो या आपण इन्व्हाइट करतोय. मागील मॅचचा पुरस्कार देणं राहून गेलाय जो समीर जगतापला होता. प्लेअर द मॅच समीर जगताप आणि या मॅचचाही पुरस्कार आपण वितरित करणार आहोत.